नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय समाजशास्त्र मार्च 2021। सूचना फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी। आज आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न 6वा अ खाली दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा। उतारा पहिला आहे। उतारा हा पाठ्यपुस्तकातील 10 क्रमांकाचा असून तो पान नंबर 111 वरील आहे। तो उतार्याचे वाचन करूया। भारतीय चित्रपटाचा प्रारंभ, प्रसार आणि जडणघडणीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। एकेकाळी मूक चित्रपट काढले जात। अशा चित्रपटात पडद्यावरचे चित्र पाहून प्रेक्षक चित्रपटातून नेमका काय संदेश द्यायचा आहे त्याचा अर्थ लावत असत। नंतरचा काळ दृकश्राव्य चित्रपटांचा होय। त्यानंतर कृष्णधवल, ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आणि नंतर रंगीत चित्रपट निर्माण होऊ लागले। आर्थिकदृष्ट्या ज्यांना परवडते ते चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहतात। काही जण घरीच दूरदर्शनवर चित्रपट पाहतात। चित्रपटांच्या कथांनी सर्वांचे मनोरंजन होते। चित्रपटातून कल्पना, विचारधारा, शोकांतिका, एखादा विशिष्ट विषय किंवा मूल्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जातात। आता सगळेजण आंतरजालावर इंटरनेट किंवा मोबाईल फोनवरही चित्रपट पाहू शकतात। चित्रपटातून प्रेक्षकांना काही सुप्त अथवा थेट संदेश द्यावयाचे असतात। काहींच्या हे संदेश लक्षात येतात तर काहींच्या येत नाहीत। चित्रपटात भूमिका साकारण्याची कसब असलेली नट नटी याखेरीज चित्रपट निर्मिती आणि चित्रपटाचे विपणन यामध्ये अनेकांचा हातभार लागतो। यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक, पटकथा लेखक, रचनाकार, ध्वनी संयोजक, मेकअप करणारे कलाकार, उत्कृष्ट रचना उभी करण्यात प्रावीण्य असणारे, भूमिकांसाठी कलाकारांची निवड करणारे, संगीतकार इत्यादींचा समावेश असतो। असे अनेक पैलू अभ्यासण्यासाठी दृक समाजशास्त्र, जनसंप्रेषण समाजशास्त्र आणि विपणन समाजशास्त्र असे विषय उपयुक्त ठरतात। माहितीचा स्रोत म्हणून आजही चित्रपटांची अनेकांगी भूमिका आहे। चित्रपट कथा आणि चित्रपटाचे प्रकार वाढतच आहेत। आता चित्रपट केवळ ठराविक साच्याच्या प्रेमकथा किंवा लिंगभावात्मक साचेबद्ध प्रतिमा घेऊन केल्या जाणाऱ्या कथांपुरते मर्यादित नाहीत। चित्रपटांमुळे एकीकडे मोठी उलथापालथ होऊ शकते किंवा नव्या विषयांकरता रुचीही निर्माण होऊ शकते। आता चित्रपटांच्या यादीमध्ये प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची भर पडली आहे। त्यामुळे विविध विषयावर चित्रपट निघत असल्याने अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत। हा आहे आपला उतारा। आता या उतार्यावर आधारित पहिला प्रश्न आहे, चित्रपट लोकांना कसे प्रभावित करू शकतात ते समजावून सांगा। उत्तर, चित्रपटांच्या कथांनी सर्वांचे मनोरंजन होते। चित्रपटातून कल्पना, विचारधारा, शोकांतिका, एखादा विशिष्ट विषय किंवा मूल्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जातात। चित्रपटातून काही सुप्त अथवा थेट संदेश दिले जातात। या कारणामुळे चित्रपट लोकांना प्रभावित करू शकतात हे आपण थोडक्यात लिहू शकतो। आता उतार्यावर आधारित दुसरा प्रश्न आहे, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या महत्त्वावर चर्चा करा। उत्तर, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे महत्त्व पुढीलप्रमाणे। प्रादेशिक चित्रपटांमुळे प्रादेशिक भाषा, संस्कृती, मूल्ये, जडणघडण, आचारविचार यांची सोबत होते। तर आंतरराष्ट्रीय चित्रपटांमुळे आंतरराष्ट्रीय विषय, सलोखा, सामंजस्य, आंतरक्रिया यांच्यावर भर पडतो। उतार्यावर आधारित तिसरा प्रश्न आहे, चित्रपट निर्मितीमधील महत्त्वाच्या पैलूविषयी सांगा। उत्तर, चित्रपटात भूमिका साकारण्याची कसब असलेली नट नटी याखेरीज चित्रपट निर्मिती आणि चित्रपटाचे विपणन यामध्ये अनेकांचा हातभार लागतो। यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक, पटकथा लेखक, रचनाकार, ध्वनी संयोजक, मेकअप करणारे कलाकार, उत्कृष्ट रचना उभी करण्यात प्रावीण्य असणारे, भूमिकांसाठी कलाकारांची निवड करणारे, संगीतकार इत्यादींचा समावेश होतो।
चौथा प्रश्न आहे, दृश्य समाजशास्त्र चित्रपटांशी संबंधित आहे असे आपल्याला वाटते काय? हो, याचं उत्तर आहे होय. तर ते उत्तर थोडंसं सविस्तर लिहूया आपण. दृश्य समाजशास्त्र चित्रपटांशी संबंध आहे. दृश्य समाजशास्त्रात कॅमेरा किंवा इतर रेकॉर्डिंग साधनांचा उपयोग करून डेटा संग्रह केला जातो. त्याचबरोबर दृश्य डेटा अध्ययन केलं जातं आणि चित्रपटाद्वारे नेमक्या अशा सर्व गोष्टी आपण जनतेपर्यंत, लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारे आपल्या या प्रश्नपेढीतील पहिला उतारा आणि पाठ्यपुस्तकातील 10व्या उतार्यावरची उत्तरे आपण बघितली आहेत. आता प्रश्नपेढीतील दुसरा उतारा आणि पाठ्यपुस्तकातील 6वा उतारा तो पान नंबर 109 वरील आहे. त्या उतार्याचे वाचन आहे, कोणत्याही समाजातील सदस्यांच्या मागण्यांचा परिणाम म्हणून सामाजिक चळवळी जन्म घेतात. समाजामध्ये होणाऱ्या आंतरक्रियांच्या माध्यमातून अशा मागण्या आणि समाजहिताच्या बाबी समाजामध्ये सर्वांपर्यंत पोचतात. समाजहितांच्या या बाबींना संमती देणारा एक व्यक्तिसमूह एकमताने सामाजिक बदलांसाठी प्रयत्न करतो. असे प्रयत्न सामाजिक चळवळीच्या जन्मासाठी कारणीभूत असतात. सामान्यपणे सामाजिक चळवळीची काही पायाभूत तत्त्वे आणि उद्दिष्टे असतात. अनेक सामाजिक चळवळी या सामाजिक चळवळीचे प्रणेते किंवा त्यांच्या मुख्य प्रतिनिधींशी संबंधित असतात. भौगोलिक प्रदेशाचा विचार करता एखाद्या सामाजिक चळवळीची व्यापकता वाढण्यासाठी काही वर्षे किंवा काही दशकांचाही कालावधी जाऊ शकतो. सामाजिक सुधारणा चळवळ, व्यापार संघटना चळवळ, आदिवासी चळवळ, दलित चळवळ, स्त्री चळवळ, चिपको चळवळ, LGBT चळवळ, नागरी हक्क चळवळ, बुद्धी प्रामाण्यवादी चळवळ यासारख्या अनेक चळवळींचा उदय आपल्या समाजात झाला. नंतर त्या चळवळींची व्यापकता वाढत गेली. सामाजिक चळवळीला एकदा गती आली की ती समाजात सर्वांच्या परिचयाची होती. खरे तर अनेक चळवळींचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. नंतर त्या चळवळीची व्यापकता वाढत गेली. सामाजिक चळवळीला एकदा गती आली की ती समाजात सर्वांच्या परिचयाची होती. खरे तर अनेक चळवळींचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. संशोधनासाठीही सामाजिक चळवळींचा आधार घेतला जातो. उदाहरणार्थ श्रमिक, लिंगभाव, अल्पसंख्याक आणि पर्यावरणाचा अभ्यास करताना सामाजिक चळवळींचा अभ्यास करावा लागतो. सामाजिक चळवळींमुळे आपण ज्या समाजाचा भाग आहोत तेथील सामाजिक प्रश्नांचा गांभीर्याने विचार करणे भाग पडते. अशाच काही सामाजिक चळवळींचा परिणाम म्हणून काही कायदे पारित केले जातात. काळाच्या प्रत्येक टप्प्यात अथवा प्रत्येक पिढीच्या काही विशिष्ट सामाजिक समस्या असतात. अशा प्रकारे प्रत्येक टप्प्यावर नव्या सामाजिक चळवळींचा उदय होऊ शकतो. या उतार्यावर आधारित प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, भारतीय समाजात कोणकोणत्या सामाजिक चळवळी निर्माण झाल्या? उत्तर, भारतीय समाजात सामाजिक सुधारणा चळवळ, व्यापार संघटना चळवळ, आदिवासी चळवळ, दलित चळवळ, स्त्री चळवळ, चिपको चळवळ, LGBT चळवळ, नागरी हक्क चळवळ, बुद्धी प्रामाण्यवादी चळवळ यासारख्या अनेक चळवळींचा उदय भारतात झाला. दुसरा प्रश्न आहे, सामाजिक चळवळींचा अभ्यास करणारे महत्त्व काय आहे? सामाजिक चळवळींचा अभ्यास करण्याचे महत्त्व काय आहे? तर उत्तर, सामाजिक चळवळीला एकदा गती आली की ती समाजात सर्वांच्या परिचयाची होते. खरे तर अनेक चळवळींच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. संशोधनासाठीही सामाजिक चळवळींचा आधार घेतला जातो. उदाहरणार्थ श्रमिक, लिंगभाव, अल्पसंख्याक आणि पर्यावरणाचा अभ्यास करताना सामाजिक चळवळींचा अभ्यास करावा लागतो. उतार्यावर आधारित तिसरा प्रश्न आहे, सामाजिक चळवळी कशा निर्माण होतात? उत्तर, कोणत्याही समाजातील सदस्यांच्या मागण्यांचा परिणाम म्हणून सामाजिक चळवळी जन्म घेतात. समाजामध्ये होणाऱ्या आंतरक्रियांच्या माध्यमातून अशा मागण्या आणि समाजहिताच्या बाबी समाजामध्ये सर्वांपर्यंत पोचतात. समाजहितांच्या या बाबींना संमती देणारा एक व्यक्तिसमूह एकमताने सामाजिक बदलासाठी प्रयत्न करतो. असे प्रयत्न सामाजिक चळवळीच्या जन्मासाठी कारणीभूत असतात. त्यालाच सामाजिक चळवळ म्हणतात. म्हणून ह्या सामाजिक चळवळी निर्माण होतात. चौथा प्रश्न आहे, आज प्रसारमाध्यमे सामाजिक चळवळींना कशा प्रकारे मदत करू शकतात? उत्तर,
प्रसारमाध्यमांद्वारा चळवळीला फार मोठ्या प्रमाणात मदत केली जाऊ शकते. लोकांच्या मागण्या, त्यांचे हक्क, त्यावर होणारा अन्याय यावर प्रसारमाध्यमात सटीक लिहिले जाऊ शकते. त्याचबरोबर निर्भीडपणे बोलले जाऊ शकते. ते सरकारपर्यंत मांडले जाऊ शकते. हीच प्रसारमाध्यमांद्वारे आपल्याला सर्वात महत्त्वाची मदत ठरू शकते. अशा प्रकारे आज प्रसारमाध्यमे सामाजिक चळवळींना चांगल्या प्रकारची मदत करू शकतात हे आपल्याला थोडक्यात लिहिता येते. आणि उतारा क्रमांक 6 आणि प्रश्नपेढीतील उतारा क्रमांक 2 याची उत्तरे आपण पाहिली आहेत. अशा प्रकारे प्रश्नपेढीवरील उत्तरे पाहण्यासंबंधित स्वाध्याय संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याबद्दल